पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरच्या अमृतांजन पुलावरती मी आत्ता आहे आणि इथून आपण आजच्या या वाहतूक कोंडीची सगळी दृश्य जी आहे ती टॉप व्ह्यू अँगलनं पाहू शकतो। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती नजरेस या ठिकाणी पडते आहे। मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरती जवळपास 8 ते 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि परिणामी पुण्याहून मुंबईकडे जाणारी सुद्धा वाहतूक किती कासव गतीनं पुढे मुंबईच्या दिशेने सरकते आहे हे आपण पाहतोय। टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी ब्लॉक घेतले जात आहेत। आधी 10-10 मिनिटाचे ब्लॉक घेतले जात होते, आता 25-25 मिनिटाचे ब्लॉक घेऊन मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक जी आहे ती दोन्ही मार्गीकडून या ठिकाणी खुली केली जात आहे। तरीही ही वाहतूक कोंडी फुटण्याचं नाव घेत नाहीये। सकाळी 7 वाजल्यापासून हे चित्र आहे ते अद्यापही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हीच नेहमी होणारी वाहतूक कोंडी, नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी आनंददायी होण्यासाठी, वेगानं होण्यासाठी मिसिंग लिंक जो आहे तो या ठिकाणी खुला आजपासूनच होतोय। पुणे मुंबई हा मिसिंग लिंक खुला झाल्यानंतर ही वाहतूक कोंडी बोरघाटातील संपेल आणि याच बोरघाटातील सगळे अपघात या ठिकाणी मिटतील अशी आशा जी आहे ती या ठिकाणी सर्वांना आहे। परंतु आजच हा मिसिंग लिंक खुला होणार होता आणि त्याच दिवशी ही सगळी वाहतूक कोंडी कशी झाली आहे हे आपण दृश्य या टॉप व्ह्यू अँगल मधून या ठिकाणी पाहतोय। आता ही वाहतूक नेमकी सुरळीत कधी होईल याचं उत्तर जे आहे ते प्रशासनाकडे नाहीये, मात्र महामार्ग पोलिसांची या निमित्तानं चांगलीच तारांबळ जी आहे ती या ठिकाणी उडालेली आहे। ब्लॉक घेऊन ते ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अद्यापही ते अयशस्वी ठरलेले आहेत। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा एक्सप्रेसवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।